प्रणाम मॅडम. हरिओम. कसे आहात सगळे नवीन वर्षात? छान. आनंदी. सुरुवात करूया का आपण? मग एक एक जॉईन होतील सगळे चालेल. काय म्हणालात? सुरुवात करूया का म्हटलं? हो हो, चालू करूयात. रेकॉर्डिंग स्टार्ट करते. तर आज आपण निसर्गोपचाराची माहिती सुरू झालं का? स्क्रीन दिसतंय ना तुम्हाला? हो, दिसते दिसते. अं, निसर्गोपचार म्हणजे काय? आपण काही काही आता बरीच माहिती घेतली, पण त्याच्या बेसिक कडे आपण आता जाणार आहोत. निसर्गोपचार म्हणजे काय? तर निसर्गातल्या ज्या काही पंचतत्व आहे तर त्याच्या साह्याने आपण आपलं शरीर हे आपण बरं करतो. हं? मानवी शरीर, मन आणि आत्मा बरे करण्याच्या संकल्पनेवर आधारित हे एक जुनं विज्ञान आहे. हं? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या निसर्गामध्ये समावेश आहे. हे सर्व तत्व आपल्या शरीरामध्ये देखील असतात. म्हणजे ही जी पाच तत्व बाहेर आहेत ही आपल्या शरीरात देखील असतात. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. निसर्गोपचारातील ही आपल्या शरीरातील तसेच बाहेरील तत्वे उपचारासाठी वापरली जातात. आता निसर्गोपचाराची ठळक तत्व काय आहेत ती आपण बघणार आहोत. जरी निसर्गोपचारकाने म्हणजे निसर्ग हा एक दैवी उपचार करणारा आहे. जरी निसर्गोपचारकाने उपचार केले तरी शरीराला बरे करणारा हा निसर्ग आहे. म्हणजे निसर्गोपचारक असतो तो आपल्या शरीरावरती आता मातीपट्टी केली किंवा काही केलं तरी वरून उपचार हा निसर्गोपचारक करत असतो. पण निसर्ग ऍक्च्युअल बरं कोण करतो तर ती माती म्हणजे निसर्गच आपल्याला बरं करत असतो. मड थेरपी मध्ये आपण चिखलाचा वापर केला जातो. दुसरा निसर्गोपचार रोगांच्या एकात्मतेवर त्याचे कारण आणि उपचार याच्यावर विश्वास ठेवतात. हं? रोगांची म्हणजे आपण रोग आपल्याला वेगवेगळे होतात तर त्याचं का होतं, मग त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले जातात ह्या सगळ्यावर आधी तुमचा विश्वास पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यातून फायदे मिळणार आहे. निसर्गोपचारकाचा असा विश्वास आहे की सर्व रोगांचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होणे. कारण कारण एक असल्याने सर्व रोगांसाठी उपचार देखील सारखेच असतात. शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर काढणं हाच त्याच्यातला उपचार आहे. आता आपण बघितलं होतं की निसर्गोपचारामध्ये निसर्गोपचारामध्ये नावं आहेत का रोगांना? नावं आहेत का? नावं नाहीयेत बरोबर. आपण नाही म्हणतो नाही. सर्दी झाली, खोकला झाला किंवा डायबिटीज आहे किंवा ही आपण म्हणजे ऍलोपॅथीने दिलेली नावं आहेत. पण निसर्गोपचारामध्ये काय असतं की तुम्हाला रोग होतो म्हणजे काय होतं की शरीरामध्ये तुमच्या विषसंचय झाला. म्हणजेच काय, विष म्हणजे ऍक्च्युअल पॉइझन आपण म्हणतो तसं नाही, तर शरीराला अनावश्यक जी द्रव्य आहेत ती तुमच्या शरीरामध्ये साठून राहतात आणि मग तुमच्या प्राणिक एनर्जी तुमचे अडथळे होतात आणि मग तुम्हाला रोग निर्माण होतो. साठलेले असतात त्याच्यामुळे. मग आता जसं मी म्हंटल की मग आपल्या बाथरूमचा पाईप चोकअप झालाय तर आपल्याला उपचार काय असतो की तुम्ही काहीतरी ते सोल्युशन आणता, ते त्याच्यात टाकता आणि मग आपोआप ते पाणी वाहून जातं
किंवा सरळ तुम्ही काहीतरी काठी घेता आणि काठीने ते तुम्ही साफ करता. म्हणजे एकूण काय, तर ती जी घाण झालेली नळी आहे ती साफ करायची, तरच तुम्हाला तुमचं पाणी हे वाहून जाणार आहे. बरोबर. तर शरीरामध्ये जो प्राणाचा संचार आहे तो जर नीट व्हायचा असेल तर तुम्हाला शरीरातले हे विषारी पदार्थ बाहेर टाकणं. हा एकच एक मिनिट जरा पाणी. हा एकच त्याच्यावरती उपचार असतो. आता स्वामी कुवलयानंद तुम्हाला माहित आहेत का? नाव ऐकलंय कधी? लोणावळ्याला त्यांचा आश्रम आहे, कैवल्यधाम. हम्म. तर स्वामी कुवलयानंद ते काय म्हणतात, यांच्यानुसार रोग हा निसर्गाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवतात. हम्म. रोग कशामुळे उद्भवतो? तर निसर्गाच्या कार्यामध्ये तुमचा अडथळा निर्माण झाला की तुम्हाला रोग उद्भवतात. जसं की वेळेवर जेवण न करणं, निसर्गाच्या हाकेला उत्तर न देणं. म्हणजे आता ट्रॅव्हलिंग करता आहात आणि मग तुम्हाला जायचंय, बाथरूमला जायचंय म्हणजे किंवा शौचाला जायचंय, पण आपण म्हणतो की चला अजून 8 तासांनी जाऊ, अजून वेळ आहे, पुढच्या स्टॉपला जाऊ. बरोबर. तर घरातूनच आपण काय आहे आपली व्यवस्था करून निघायचंय आणि कुठेही किंवा नोकरी धंद्याला असताना ब्रेक होतो त्याच वेळेला उठायला मिळतं. बरोबर. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, अशी आता समजा कपडे शिवण्याचा कारखाना आहे मुंबईमध्ये, चपलांचे कारखाने, कपडे शिवण्याचे कारखाने असतात. तर तिथे कमी जागेमध्ये त्या मशिनी ठेवलेल्या असतात आणि म्हणजे हे एवढं झाल्याशिवाय उठायचं नाही. मग अशा वेळेला त्यांना म्हणजे उठायला मिळत नाही. बरोबर. मग हे असे जे प्रसंग असतात तर ते ही अवस्था कायम राहते त्यांची, रोज 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 रोज. आणि त्याच्यामुळे मग त्यांना किडनीचे प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. हम्म. आणि मग दुसरं म्हणजे काय की योग्य म्हणजे वेळेवरती जेवण न करणं. आता वेळेवरती जेवण न करणं, आपण बाहेर जर असेल तर गोष्ट वेगळी असते. पण म्हणजे आता जी लोक सेल्स डिपार्टमेंट मध्ये असतात किंवा विक्री करायला बाहेर फिरत असतात तर त्यांचं वेळेवरती जेवण होत नाही. हं? घरात राहणारी लोक सुद्धा विनाकारण अवेळी जेवतात. म्हणजे नको आता नको, मग भुकेच्या वेळेला काहीतरी थोडंसं खाऊन घेतात आणि मग जे जेवण आहे वेळेवरती व्यवस्थित घ्यायचं ते घेत नाही. हं. आणि मग हे असं ही परिस्थिती त्यांची कायम राहिली तर मग काय होतं की पुढे हळूहळू त्यांचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. हं? झोपेची योग्य वेळ नसेल, याच्यामध्ये एक महत्वाचं एक आहे की झोपेची वेळ योग्य नसणं. सूर्या मी मागे म्हंटल तसं की जसं सूर्याचं चक्र आहे तसं आपल्या शरीरामध्ये पण एक बायोलॉजिकल क्लॉक आहे. हं. तर ते त्या सूर्यावरती चालतं. म्हणजे जर 6:30 7ला, पावणे 7 7ला जर सूर्य अस्ताला जातो तर साधारण तोपर्यंत आपलं ऍटलिस्ट जेवण झालेलं असलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही 1 दीड 2 तासांनी तरी झोपणं पाहिजे. पण आता आपल्याला हे एवढं शक्य होत नाही. पण ऍटलिस्ट जेवण आपण वेळेवरती लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. आणि मग तुम्ही लवकर जेवण घेतलं तर झोपेची वेळ ऍटलिस्ट उशिरात उशिरा 10 साडे 10 पर्यंत तरी मॅडम तुम्ही. किती ह. वाजता घ्यायला पाहिजे? शक्य असेल तर तुम्ही साधारणतः जेवण किती वाजता घ्यायला पाहिजे? सूर्यास्ताच्या वेळेला तुमचं जेवण संपलेलं पाहिजे किंवा तेव्हा झालं पाहिजे जेवण. पण आता हे जर तुम्हाला शक्य नसेल तर 7, त्यातल्या त्यात 8. म्हणजे 8च्या पुढे तुम्ही जेवणाची वेळ वाढवू नये, कारण मग 10 10 साडे 10 पर्यंत तुम्ही झोपायला पाहिजे. कारण का जेवण आणि तुमची झोप याच्यामध्ये मिनिमम 2 अडीच तासाचं अंतर तरी पाहिजे मिनिमम. बरोबर आहे की नाही? आणि मग जर तुम्ही 10ला झोपलं तर 8 तास तुमची झोप होऊन तुम्ही 6ला उठू शकता. हो की नाही? म्हणजे हे हे जर आपण एक तंत्र बघितलं की 8 तासाची मिनिमम तुम्हाला झोप पाहिजे असं तुम्ही जर म्हंटल तर तुम्हाला मग ते सकाळी लवकर उठून आपला दिवस चांगला जातो. मग दिवसा झोप येत नाही, थकवा येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राहतात. सकाळी उठल्याला शौचाला होते नाहीतर ती होत नाही. कारण का आपलं म्हणजे पचन आणि हे सगळंच डिस्टर्ब झालेलं असतं. हं? आता आपण जर म्हटलं की म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आता याच्यातून आपण काय शिकतो तर निसर्गोपचार काय सांगतं की तुमचा आहार, मग तुम्ही काय खाता पिता ते, विहार तुम्ही कसं आचरणात आणतात ते, त्याच्यानंतर झोप
हं नंतर मैथून तुमचं सेक्शुअल लाईफ ते, आणि तुमचं निर्व्यसनीपणा जर तुमच्यामध्ये असेल, ह्या गोष्टी तुम्ही, ह्या 5 गोष्टी तुम्ही जर सांभाळल्या, आपण बघितलं तर ह्या 5 गोष्टींमध्ये आपलं जीवन सामावलेलं आहे, हो की नाही? तर ह्या ह्या तुम्ही वेळेवर व्यवस्थित केल्या, त्याचं तारतम्य तुम्ही बाळगलं, तर निश्चितच तुम्ही आजारापासून लांब राहाल आणि निरोगी अवस्था ही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आता आपण मला एक सांगा, पिनियल ग्लँड कुठे असते? पिनियल ग्लँड हे नाव ऐकलं असेल तुम्ही. पिनियल ग्लँड कुठे असते? आपल्या शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आहेत, ज्या नलिका विरहित ग्रंथी असतात. नलिका विरहित ग्रंथी म्हणजे काय? की म्हणजे आता एखादा ऑर्गन असेल, तर आता समजा ही बाटली आहे, तर या बाटलीला इथे तोंड आहे. तर ह्या तोंडातून पाणी पडतं. तसं इथे नळी आहे, हा ऑर्गन आहे एखादा, आणि या ऑर्गन मधलं जे काही द्रव्य तयार होत आहे, ते शरीरामध्ये टाकण्यासाठी या नळीतून टाकलं जातं. तर ती नलिका असलेली ग्रंथी झाली. आणि नलिका विरहित ग्रंथी म्हणजे काय? तर त्यांना नळी नसते, डायरेक्ट त्याच्यातून जे हॉर्मोन सोडायचंय ते डायरेक्ट रक्तामध्ये मिसळलं जातं. हम्म तर अशा आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण पॅनक्रियाज आहे, किंवा आता इथे जे मी तुम्हाला म्हंटल, तर इथे आपली पिनियल ग्लँड असते. हम्म आपण तिसरा डोळा म्हणतो की नाही, तिसरा डोळा म्हणतो ना, तर तसं तो तिथे त्या ठिकाणी पिनियल ग्लँड असते. तर ती पिनियल ग्लँड असते ना, तर ती मेलाटोनिन सिक्रेट करते. म्हणजे प्रत्येक ग्लँड मधून हॉर्मोन सिक्रेट होतं, त्याची नावं आहेत वेगवेगळी. हम्म आणि मग ती रक्तामध्ये आपल्या मिसळली जातात, ती हॉर्मोन गरजेनुसार आपल्या रक्तामध्ये सोडली जातात. तर ते म्हणजे शरीराची आपल्या जी लय आहे, तर ती व्यवस्थित ठेवायची असेल, तर आपलं इथे जे चक्र आहे, आज्ञाचक्र, तर तिथून ती पिनियल ग्रंथी जी आहे, तर ती त्याला जबाबदार असते. आणि ती केव्हा सिक्रेट होते? तर अंधारामध्ये ती अधिक सक्रिय असते. हम्म? अ, मग आपण जर रात्रीच्या वेळेला पुरेशी झोप घेतली नाही, तर काय होतं? या ग्रंथीच्या आपल्या कार्यामध्ये आहे तो तो अडथळा निर्माण होतो. हं? आपण कॉल सेंटर तुम्हाला माहिती आहेत का? रात्रीचे असतात, कॉल सेंटर असतात, म्हणजे आणि मग तिथून त्यांना रात्र किंवा रात्रपाळीला जातात लोक. काही काही बँका असतात, आता समजा अमेरिकन बँक आहे, तर अमेरिकेमध्ये ज्यावेळेला आपल्या इथे रात्र असते, तेव्हा त्यांच्या इथे दिवस असतो. मग आता अमेरिकन बँक मध्ये काम करणारी जी माणसं आहेत, इथून काम करतात. हं तर मग त्यांना काय होतं, रात्रीचं जागं राहायला लागतं, कारण तिकडे दिवस आहे. हं मग त्यांची कामं इथून करायची, तर त्यांना रात्री जागं राहायला लागतं. किंवा पूर्वेकडच्या म्हणजे सिंगापूर किंवा इकडच्या काही बँका आहेत, तर तिथे आपला सूर्योदय हा आधी होतो, आपल्या आधी होतो. मग त्यामुळे या लोकांना आधी लवकर उठून मग ते लॉग इन करायला लागतं आणि त्यांची कामं करायला लागतं. मग पण राहत असतात ते इंडियामध्ये, भारतात राहत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, आता रोज रोज सकाळी उठायचं किंवा रात्री जागायचं, याच्यामुळे काय होतं, तर त्यांचं झोपेचं आणि जागे राहण्याचं जे सायकल आहे ना, डे आणि नाईट, रात्र आणि दिवसाचं शरीरातलं जे सायकल आहे, तर ते त्यांचं डिस्टर्ब होतं. मग ही लोक रात्री खातात, दिवसा झोपतात, असं सगळं होतं. आणि मग हे आता नोकरी करायची, पैसे मिळतात म्हणून ती लोक कामं करतात, पण जास्त काळानंतर काय होतं, की त्यांच्या शरीरामध्ये सगळं डिस्टर्ब, उथलपुथल झालेली असते आणि वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण मिळालेलं असतं. बरोबर? म्हणजे आपली शरीराची जी काही म्हणजे आपली प्रकृती बिघडवण्याला कोण जबाबदार असतं? आपणच जबाबदार असतो, हो की नाही? कारण आपल्या शरीरात निसर्गाने काही ग्रंथी निर्माण केलेले आहेत, काही ऑर्गन, ते त्यांचं कार्य वेळेवर करत असतात आणि निसर्ग नियमानुसार त्यांचं कार्य चाललेलं असतं. पण आपण त्याच्यामध्ये अडथळे आणतो आणि त्यामुळे आपलं आरोग्य हे बिघडतं. हं? सूक्ष्म जीव, जीवाणू आणि जंतू, म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा इतर जर्म्स असतात ते, तर यांच्यासारखी अ, जे काही जर्म्स आहेत, तर ते काय करतात, अ, ते आपल्या शरीराचं, म्हणजे रोगाचं खरं कारण नाहीये, की ते आपल्या शरीरात आले म्हणून रोग निर्माण झाले, असं काही नाहीये. निसर्गोपचार काय म्हणतं, की तुमची इम्युन सिस्टीम, म्हणजे तर ती रोगप्रतिकारक क्षमता आहे ना, तर तीच तुमची बिघडते, ती कमकुवत होते, आणि ते मुख्यतः तुमच्या रोगाचं कारण आहे.
आता करोना ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला सगळ्यांनाच करोना झाला का? सगळ्यांनाच करोना झाला का? नाही झाला. हो की नाही? ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होती, ज्यांना डायबिटीस आहे, म्हणजे जे आणि प्रकृतीनेच जे वीक झालेले आहे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे ज्यांना काही रोग होते किंवा जे घाबरले आणि भयामुळे सुद्धा काहींना तब्येत चांगली आहे, पण भयामुळे सुद्धा म्हणजे मानसिक कमकुवतपणामुळे सुद्धा बऱ्याच जणांना म्हणजे हा चांगला होता, पण अ, एकदम घाबरून गेले आणि त्यामुळे ते त्या रोगाला बळी पडल्याचं आपल्याला दिसून येतं, हो की नाही? तर म्हणजे काय की रोगांमुळेच आपल्याला म्हणजे हे जंतू व्हायरस त्याच्यामुळे होतो असं नाही तर ते आपण ज्या वेळेला श्वास घेतो ना तर त्या हवेबरोबर कित्येक जीवाणू आपल्या नाकामध्ये जात असतात आणि परत बाहेर येत असतात. हं पण तो आपल्याला रोज काही होत नाही. पण आपले आतमधलं जे वातावरण आहे शरीरातलं तर ते बिघडलं की मग आपल्याला रोग होतो. सर्व रोग शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जमा झाल्यामुळे होतात. हे आपण तत्व बघितलं की नको असलेले पदार्थ साठतात. व्यायाम नाही केला, व्यवस्थित झोप नाही घेतली, तर मग हे सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि मग रोग निर्माण होतात. तीव्र आजार आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तीव्र आजार हे मित्र असतात, शत्रू नसतात. निसर्गोपचार सांगतं की निरोगी ही म्हणजे हे होणं हे म्हणजे निरोगी असलं म्हणजे तुम्ही बरे होणार आहात. बरे होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात असं हे सांगतं. म्हणजे काय की आता तुम्हाला सर्दी झाली किंवा खोकला होतोय याचा अर्थ काय होतो? याला निसर्गोपचारामध्ये काय म्हणतात उभांड हा शब्द आहे. की तुम्हाला उभाण येतं किंवा तुम्ही ज्या वेळेला आपण बघितलं की उपवास करायला लागलो तर त्या उपवासाच्या पहिल्या काही दिवसात सुद्धा हे उभाण येतं किंवा कुठलीही तुम्ही ज्या वेळेला उपचार पद्धती घेता तर त्यावेळेला हे होतं. म्हणजे काय होतं तर तुमचं शरीर आहे तर ते शरीर तुम्हाला सांगतंय. आता एरवी समजा मला इथे सर्दी झाली किंवा तर शरीर मला सांगतंय की अरे तुला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर? आणि आपलं शरीर बाहेरून माझ्या जे शरीरामध्ये समजा कुठे काही साठलेलं आहे तर त्याला प्रतिकार करतं आणि ते सर्दीच्या रूपाने दाखवतो किंवा तापाच्या रूपाने दाखवतो. आणि मग त्यावेळेला आपण लगेच गोळ्या घेऊन त्यांना दाबून नाही टाकायचे तर आपल्या आहारात बदल करायचे किंवा आपलं काय चुकतं हे आपण थोडं जर बघितलं आणि निसर्गोपचाराप्रमाणे जर आपला आहार विहार आपण जर घेतला तर आपल्याला निश्चित फायदा होतो. म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे ना तर ते कळवतं त्या म्हणजे ते सांगतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे जे उभाण येतं तर ते दाबून टाकू नका. आपल्या शरीरात साठलेली जी घाण आहे ना तर ती बाहेर टाकण्याची ही शरीराची नैसर्गिकच प्रक्रिया ती चालू असते की हे बाहेर फेकलं जात आहे. तर प्रत्येकाला हे वेगवेगळ्या रूपाने कोणाला मी म्हटलं जसं की कोणाला शौचाला खूप जास्त होतं किंवा काहींना ताप येतो, शरीरावरती कुठेतरी पुरळ उठतं किंवा डोकं दुखायला लागतं, भयंकर डोकं दुखतं. मग अशा वेळेला तुम्ही दुखणं बंद व्हायच्या गोळ्या नाही घ्यायच्या. ते थोड्या वेळाने काही तासांनी किंवा काय ते हळूहळू तुमच्या शरीरातून जसं जसं बाहेर आपण उपचार करतो त्या उपचारांनी नैसर्गिक उपचारांनी हळूहळू ते बाहेर टाकायला मदत होते आणि हे ज्या गोष्टी आपल्या शरीरात दिसतात त्या सगळ्या कमी व्हायला लागतात. हम्म? आता निसर्गोपचारामध्ये काय असतं की तो नुसता रुग्णावरती उपचार करत नाही. म्हणजे आता आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये काय डॉक्टर येतात, बघतात रुग्णाला. नंतर जर तुम्ही आयसीयू मध्ये असाल किंवा कुठे असाल तर ते त्यांचं नोटपॅड वरती काय ट्रीटमेंट द्यायची ते लिहून देतात, ते निघून जातात. मग तिथले रेसिडेंट डॉक्टर असतात तर ते सगळे ट्रीटमेंट तुम्हाला देतात, नर्सेस तुमच्या जवळ असतात. म्हणजे हे सगळं असं आपल्याला दिसतं चित्र. हो की नाही? किंवा तुम्ही नॉर्मल डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला गोळ्या बिळ्या लिहून देतील, विषय संपला. तुम्ही औषधं आणायची आणि घ्यायची. पण इथे तसं नाहीये. निसर्गोपचार काय असतं की तो तुमच्या बरोबर असतो. तो तुमच्या मनाला हात घालतो. नुसतं शरीरावर उपचार होत नाहीत, तर तुमच्या मनावरती सुद्धा उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे निसर्गोपचारक असतात तर हे त्या रुग्णाचे मित्र होऊन जातात. हं? आणि समजा आता तुम्ही जर त्यांना विचारलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, आता जेवणाच्या वेळा मी नाही कमी करू शकत. मी जातोय तिथे ऑफिसला, नोकरी तर सोडू शकत नाही. मग मी काय सोल्युशन घेऊ शकतो? मग त्याला ते सोल्युशन बाबा ठीक आहे, मग तू हे करू शकतो का? ते करू शकतो का? किंवा आयुष्यामध्ये तुम्ही कुठेतरी अडकलेले असतात.
तुमच्या विचारधारेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असतो. मग तिथे ते तत्वज्ञानासारखं म्हणजे ते तुम्हाला थोडं फिलॉसॉफर म्हणून तुम्हाला गाईड करू शकतात. म्हणजे थोडक्यात तुमचे मार्गदर्शक बनतात. ते तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघतात, की तुमचं सकाळी उठणं काय आहे, झोपणं काय आहे, तुम्ही काय खाता पिता, तुमच्या घरी कोण कोण आहे, किंवा तुम्ही म्हणजे तुमचे मित्र काय आहेत, तुमचा मित्रपरिवार कसा आहे, बाहेर फिरायला जाता की नाही, म्हणजे कितीतरी अशा गोष्टी असतात. त्याच्यावरून सगळं कळतं की तुम्ही कसे, तुमचं कुठे तुम्ही अडकलेले आहात. आणि मग तिथे ते मार्गदर्शन करतात की तुम्ही हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकेल. बरोबर. निसर्गोपचारामध्ये नुसतं आत्मा, आत्मा पण आहे. 5 उपचार आपण पंचतत्व बघितले, त्याच्याबरोबर आत्मा पण आहे. आत्मतत्वावरती सुद्धा उपचार करायला लागतात. बरोबर, म्हणजे तिथे तुम्ही अडकलेले असाल तर. म्हणून तो मार्गदर्शक सुद्धा बनतो असं म्हटलं जातं. निसर्गोपचार संपूर्ण व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा यांवर उपचार करते. आणि केवळ रोगग्रस्त भाग किंवा रोगच नाही तर पूर्ण म्हणजे या सगळ्या लेवलवरती निसर्गोपचार उपचार करतो. फक्त तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाले, पायाला काही गळू झाले, हे तेवढ्या तेवढ्या भागावरच उपचार करत नाही. पूर्ण शरीरच तुमचं बरं होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि शरीराबरोबर मन सुद्धा. निसर्गोपचारकाची परिणामकारकता रुग्णाच्या सहकार्यावर आणि विश्वासावर अवलंबून असते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का आपण बघा, अजून साधे आपण एरवी सुद्धा फिजिशियन कडे गेलो तरी प्रत्येकाची मानसिकता काय असते, की हा डॉक्टर बरा आहे, तो डॉक्टर नाही बरा. हं आता एखाद्याला निदान जमतं किंवा काय हा भाग असतो त्याच्यामध्ये, पण आपली कुठल्या तरी डॉक्टर वरती श्रद्धा असते. त्यामुळे ते डॉक्टर त्याच गोळ्या देतात, त्या काळ्या पिवळ्या सगळ्या तांबड्या निळ्या गोळ्या सगळ्या त्या सेमच असतात. प्रत्येक डॉक्टर तो त्याच औषध देतो. पण त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे आपल्याला त्याचा गुण हा लवकर येतो. हे बरोबर आहे की नाही मला सांगा बरं. मी काय म्हणते, फक्त आमच्याच बाबतीत घडतं का तुमच्याही बाबतीत घडतं असं कधी? हम्म आहात का? हो हो मॅडम, बरोबर. असं होतं का की एखाद्या डॉक्टरावर विश्वास आहे म्हणून त्याचा गुण येतो, असं होतं? डॉक्टरांकडे दवाखान्यात गेल्यावर पण नुसतं जाऊन जरी आलो, औषध चालू केलं तरी फरक पडलेला बरं दिसतो. वाटतं. हा म्हणजे मग तेच आहे की म्हणजे या सगळ्या गोष्टी की तो रुग्णांनी जर आणि एखाद्या समजा डॉक्टरांनी जर उपचार केले, हा तर सेम उपचार केलेले असतात, पण कसं आहे तुमचा विश्वास असेल तर शरीर पण लवकर साथ देतं. आणि एखादा उपचार करताना तुम्हाला त्रास होतो, हे जे म्हंटल मी, उभांड येतात, हं की तुम्हाला डोकं दुखणार आहे, काय होणार आहे, पण आपण जर ती सहन करण्याची ताकद दाखवली की ठीक आहे मला हे म्हणजे याच्यातलं काही होऊ शकतं, तर मग मी ते सहन करीन. ते झाल्यानंतर मात्र माझं शरीर चांगलं होणार आहे, शुद्ध होणार आहे. आणि हे जे घाण झालंय, मीच नीट लक्ष नाही दिलं म्हणून घाण झालंय, हे जर तुम्ही स्वतःला सांगितलं, तर ही जी प्रोसेस असते ट्रीटमेंट देण्याची, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या निसर्गोपचारकाला सहकार्य केलं तर तुम्ही लवकर बरे होता. हो की नाही? म्हणजे ती परिणामकारकता आपण जी म्हणतो की ते जे जे ट्रीटमेंट देतात त्याच्याने जे लवकर बरं होणं, हे कशावर अवलंबून असतं की तुम्ही त्याला किती कोऑपरेट करता, किती सहकार्य देता आणि तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे. तर ह्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. तर पुढचं की निसर्गोपचार ही एक कला आहे. आपण त्याच्यामध्ये मड वगैरे बनवतो की नाही, आपण मड थेरपी शिकलो. हा त्याच्यामध्ये तो चिखल एक बनवण्याची प्रक्रिया असते की तो चाळायचंय, हे करायचंय, ते करायचंय. तर म्हणजे ती एक कला आहे की ते व्यवस्थितपणे करणं, किती सॉफ्ट आहे, किती लोण्यासारखा मऊ गोळा बनवणं वगैरे. आणि मग ती नुसतीच कला आहे का? तर नाही, तर त्याच्या मागे सायन्स आहे, विज्ञान आहे. कारण विज्ञान म्हटलं की त्याची काही नियम असतात, काही तत्व असतात. हं कोणतीही ट्रीटमेंट कोणत्याही व्यक्तीला आपण देतो का? नाही देत. त्याला कोणते आजार आहेत,
त्याचे सिमटम्स काय आहेत, ते कशासाठी द्यायचे, हे सगळं त्याच्या मागे एक चिकित्सा पद्धती त्याच्यामध्ये म्हणजे विचार आहे त्याच्यामागे, हो की नाही, विज्ञान आहे, शास्त्र आहे ते. हं? आता आपण एखाद्याला कोल्ड बाथ म्हणजे थंड आपण पाण्याचा उपचार देताना म्हणजे थंड पाण्याचा उपचार केव्हा द्यायचा, वाफ कोणाला द्यायची, मग पाठीच्या कण्याला स्पायनल बाथ द्यायचा आहे तर मग तो केव्हा द्यायचा, कोणाला द्यायचा, हे सगळं विचार करून केलेल्या गोष्टी आहेत, ते शास्त्र आहे. निसर्गोपचारामध्ये रोगाचे नाव नसून लक्षणं लक्षात घेऊन उपचार दिले जातात. त्याचे सिमटम्स काय आहेत तो विचार केला जातो. ताप आलाय, पोटात दुखतंय, सर्दी झालीये का, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय लक्षणं आहेत ना, तर ते लक्षात घेतली जातात आणि त्याच्यावरून मग तुम्हाला उपचार दिले जातात. आता अस्थमा झालेला असतो की नाही, म्हणजे खूप कफ येतोय, खोकला येतोय, कफ येतोय, असं काहीतरी आहे, थोडस अंग गरम वगैरे झालेलं आहे, तर मग त्यांना काय केलं जातं, कोबी आहे ना, कोबी असा एवढा एवढा किसला जातो, गरम पाणी उकळलं जातं आणि त्याच्यामध्ये तो कोबी टाकून त्याची वाफ घेतली जाते, किंवा कोबीची पानं टाकतात आणि त्याच्यामध्ये त्याची वाफ घेतात, की तुमची जी काही सर्दी बिर्दी आहे ना, ती सगळी तुमची निघून जाते. म्हणजे नॉर्मली यांना अशी ट्रीटमेंट दिली जाते, तर हे सगळं लक्षणं तुमची लक्षात घेतली जातात आणि त्याच्यावरून ही सगळी ट्रीटमेंट दिली जाते. निसर्गोपचारामध्ये निदान पद्धती आवश्यक नाही, म्हणजे डायग्नोसिस आपण ज्याला म्हणतो ना, तर ती आवश्यक नसते, तर कारण उपचार एकच आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्याला उपचार काय आहे की शरीर साफ करणं, बरोबर, आणि मग तुम्हाला काय लक्षणं दिसतात त्याच्यावरून तुम्हाला ते उपचार केले जातात. उपवास आणि विश्रांती याच्याद्वारे, म्हणजे फास्टिंग आणि रेस्टिंग, उपवास करायचा आणि विश्रांती याच्याद्वारे तुम्हाला नैसर्गिक उपचार दिला जातो. उपवास आणि म्हणजे उपवास केला तुम्ही, उपवास आता तुम्हाला मी जसं सांगितलं की तो कसा केला जातो, उपवास उपवास कसा केला जातो, उपवास म्हणजे काय, साबुदाण्याची खिचडी खायची, बटाट्याचे रताळ्याचा किस वगैरे खायचं, बरोबर आहे ना. उपवास कसा केला जातो, सांगा जरा कोणीतरी, विसरले मी. उपवास कसा केला जातो, आणि मला वाटतं तुम्ही ट्रॅव्हलिंग गरम करताय ना, तुमचा आवाज आवाज नाहीये. पाणी पिऊन असा उपवास केला जातो. आता हा आयुर्वेदाचा उपवास अजून कोण सांगेल, अजून कोण सांग, नाहीये. अजून कोण सांगेल, माधुरी ताई आहात का. उपवास कसा केला जातो, म्हणजे मला क्वेश्चन समजला नाही, उपवास कसा केला जातो. मी म्हणजे म्हंटल ना, कसा साबुदाण्याची करतात खिचडी उपवास. करून करायचा, काय काय खायचं त्या दिवशी उपवास करताना, आपण उपचार करतोय आणि उपवास सांगितलाय करायला, तर कसा करायचा. तर तसा करायचा नाही उपवास, साबुदाण्याची खिचडी वगैरे त्या गोष्टी खायच्या नाहीत. एक तर केला तर फलाहार करायचा, किंवा लिक्विड वरती असा उपवास धरायचा, निर्जल. निर्जल असं नाहीये, पाणी तुम्ही प्यायला पाहिजे, कारण का पाणी, निर्जल उपवास फार टोकाचा झाला, कारण पाण्याद्वारे तुमच्या शरीरातले काही गोष्टी वाहून जात असतात, आवश्यक असेल त्यावेळेला घोट घोटभर पाणी दिलं जातं, ही आणि ते सुद्धा पाण्यावर उपचार करणं ही फार उपवासामध्ये फार पुढची गोष्ट झाली. आपल्यासारखे ज्या वेळेला उपवास करायला लागतात त्यावेळेला आधी रसाहार वगैरे दिला जातो, मग त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला उपवास चिकित्सा आपण बघितली तर त्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टीचा आपण शिकलेलो होतो, बरोबर, किंवा फलाहार म्हणजे अल्कलाईन तुमची बॉडी आधी करायची असते, बरोबर, आणि नेहमी आपल्या पचनशक्तीला आराम द्यायचा असतो त्यावेळेला, कमीत कमी तुम्ही खायचं असतं त्यावेळेला. मग खायचं म्हणजे बाकीचं तर अन्न आपण नाहीच खात, बरोबर, फळांचे रस किंवा अशा गोष्टी त्यावेळेला दिल्या जातात. आणि मग
हे केल्यामुळे काय होतं की आपल्या पचन संस्थेला आराम मिळतो. आणि शरीरातल्या ज्या काही घाण साठलेली आहे ती बाहेर वेगाने फेकण्यासाठी ती गोष्ट आपल्याला उपवास करणं हे एकदम चांगलं ठरतं. आणि शिवाय शरीरालाच नाही तर त्या मनावरती पण त्याचे परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. आणि त्या काळामध्ये आपण विश्रांती पण घ्यायची असते उपवास काळामध्ये. तर आपण हे उपवास आणि विश्रांती ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर शरीरामध्ये होमिओस्टॅसिस होतंय. होमिओस्टॅसिस होतं म्हणजे काय, तर शरीरामध्ये आपला रक्ताचा पीएच असतो. रक्ताचा पीएच तो चांगला राखला जातो. कार्बन डायऑक्साईड आणि श्वास घेतो आणि सोडतो किंवा शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते किती प्रमाणात हवं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, किंवा ग्लुकोजची लेवल आपल्या शरीरामधली आहे ती, किंवा आपल्या शरीराचं तापमान किती असलं पाहिजे, हे सगळं जे काही आहे हे होमिओस्टॅसिस मध्ये येतं. म्हणजे शरीराचं बॅलन्स हा राखला जाण्याचं काम जे असतं तर ते याच्यामुळे चांगलं राखलं जातं. आणि म्हणून काय करायला पाहिजे, ऍटलिस्ट आठवड्यातून एक आपल्याला इतर काही गोष्टी, आता आपल्याला निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन सगळं करणं शक्य नाहीये, बरोबर, आणि गरजही नाहीये. जोपर्यंत आपली शरीर व्यवस्थित आहे आपण आपल्या दृष्टीने आता आपण शिकतो तर आपण करू शकतो. आठवड्यातून एक दिवस आपण असा उपवास निश्चित करू शकतो की नाही, की तुम्ही एक सकाळी फलाहार घेतला किंवा नारळाचं पाणीच प्यायला, दिवसभर तुम्ही जर एक दिवस पूर्ण जर व्यवस्थित उपवास केला. म्हणून आपल्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू सनातन धर्मामध्ये की किती खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की लोकांना त्याच्यासाठी शास्त्र समजावून सांगण्यासाठी धर्माचा काही आधार घेतलाय की तुम्ही मग एकादशीचा उपवास करा, चतुर्थीचा उपवास करा. त्या दिवशीची भौगोलिक परिस्थिती पण त्याला कारणीभूत असतेच. आता याच्यावरही तुम्हाला बऱ्याच गोष्टी वाचायला वगैरे मिळतील. शिवाय तुमच्या त्या दिवशी उपवास करता तुम्ही, म्हणजे बघा एकादशी 15 दिवसातून एकदा येते, बरोबर आहे ना मी काय म्हणते ते, 15 दिवसातून एकदा येते ना एकादशी. हो 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 मॅडम, 15 दिवसात नाही. म्हणजे 15 दिवसातून एक उपवास झाला, पुढच्या 15 दिवसामध्ये एक उपवास झाला, बरोबर. आणि जे चतुर्थी वगैरे करतात, कोणी संकष्टी विनायकी दोन्ही करतात, मग कोणी संकष्टीच करतं. पण मग असे 3-4 उपवास तुमचे प्रत्येक महिन्यामध्ये झाले की नाही, हो की नाही. म्हणजे मग बरोबर त्यावेळेला तुमचं शरीरातली साफसफाई करण्याची वेळ येते की नाही, ठराविक काळाने येते की नाही. म्हणजे किती विचार केला तर आपल्या पूर्वज म्हणजे किती हुशार होते आणि ज्ञानी होते, आणि त्यांना ह्या सगळ्या शास्त्रांचं किती ज्ञान होतं हे याच्यावरून कळतं. आणि कधी त्यांनी ते उपवास तुम्ही कुठली पुराण किंवा कथा त्याच्यामध्ये बघा, फलाहार सांगितलेला आहे त्यांनी करायला. म्हणजे उपाशी पण राहू नका म्हटलंय त्यांनी, फलाहार करा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी काही बाकी खाऊ नका असं सांगितलंय. म्हणजे काय खावं हे ह्याचाही त्यांनी विचार केलेला आहे, म्हणजे नुसतं धर्माचा. आणि त्यावेळेला आपण जसं उपवासामध्ये मन शांत ठेवण्यासाठी उपवास जवळ बसायचे देवाच्या, हो की नाही, मग त्यावेळेला तुम्ही मन शांत ठेवायचंय तर देवाचं नाव घ्या, व्रत करा. म्हणून त्या व्रताचं त्यांनी व्रतामध्ये ते इन्क्लूड केलेले आहेत सगळ्या गोष्टी. व्रत म्हणजे काय की ते आचरण तुम्ही कायम करायचं आहे, हो की नाही. मग हे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित, आता हे आपण निसर्गोपचाराचा अभ्यास करतोय तर त्या दृष्टीने विचार केला तर याच्यात आपल्याला निश्चित साम्य दिसून येतं. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं निश्चितच तुमचं शरीर खूप चांगलं राहणार आहे. शरीरामध्ये हा जो बॅलन्स आहे, ज्याला हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, होमिओस्टॅसिस. म्हणजे हे शरीरातलं बॅलन्स राखण्याचं काम हे उपवास आणि विश्रांतीने होतं. मग हा बॅलन्स त्याच्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत असतात. कोणत्या, तर तुमचं म्हणजे काय राखलं जातं, होमिओस्टॅसिस होतं म्हणजे काय होतं, तर शरीराचं तापमान हे योग्य राखलं जातं. जर ते वाढलेलं असेल तर आपण म्हणतो ना ताप आला, शरीर थंड झालं तर काय, 4 जण लागतात उचलायला, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना, शरीर थंड झालं तर चालत नाही ना. योग्य तापमान मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. तुमची रक्तातली शर्करा लेवल योग्य ठेवणं गरजेचं असतं. मग तुमचं रक्ताचं जे याची पातळी आहे 7.4 ती व्यवस्थित ठेवायला लागते. ती जास्त ऍसिडिक होत गेली तुमचा रक्ताचा पीएच की तुम्हाला रोग व्हायला लागतात. आणि म्हणून रक्ताला अल्कलाईन करणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे अल्कधर्मी करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर फळं आहेत. म्हणून उपवासाच्या वेळेला फळं खा वगैरे सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही बरोबर तुमचा रक्ताचा पीएच तुमचा व्यवस्थित ठेवला जातो.
वेगवेगळ्या भाज्यांचे रस किंवा ह्या अशा गोष्टी तुम्ही जर आवळा वगैरे घेतला तर तुम्ही अल्कलाईनीकडे जाता, अल्कलाईन करता शरीर. कारण आपण हे रात्रीची जागरणं आहेत, हल्लीची मुलं पिझ्झा बर्गर वगैरे, आता आपण काही नेहमी खातो असं नाहीये, पण हल्ली पूर्वीची न दिसणारी मॅगी नकळत आपल्या घरामध्ये येते. आपण आपल्या मुलांना खाऊ दिलं नाही, पण नातवंडांसाठी निश्चित सगळेजण आणतात. म्हणजे हे नको असलेल्या गोष्टी आपल्या घरामध्ये घुसलेल्या आहेत. मग ह्याच्यासाठी ह्याची गरज आहे आणि त्याच्या मागचं शास्त्र आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्राणायाम केलं, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड लेवल त्याचं ती व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये राहते. ओके नाही, दीर्घ श्वसन करा, फिरायला जा, गिर्यारोहण करा, कुठे कुठे जा, की तुमच्या क्षमता तुमच्या शरीरात फुफ्फुसांची किती येते तुम्हाला त्याच्यातून दिसून येतं. मॅडम मला एक विचारायचं होतं, हातपाय थंड पडतात म्हणजे काय कारण असेल? म्हणजे स्वतः ते माझ्याशीच रिलेटेड आहे. हातपाय थंड म्हणजे उन्हाळा जरी असला आणि कंटिन्यू हात आणि पाय म्हणजे असे थंड असतात. मग त्याला तुमची आपल्याला वाताचं निसर्गोपचारामधून शरीर, एकतर वाताचं शरीर असेल आणि दुसरं म्हणजे इतरही गोष्टी सगळ्या बघायला लागतात त्याच्यामध्ये. मग ते असं डॉक्टरांकडे जाऊन जर तुम्ही असं निसर्गोपचार केंद्रामध्ये किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन तपासलं तर ते जास्त चांगलं ठरेल. कारण का, जसं मी म्हंटल ना, हे एका गोष्टीवर नाही. तुम्हाला आपण बघा बरं, निसर्गोपचार म्हटल्यावर किती गोष्टींचा विचार करतोय. तुमचं खाणं पिणं काय आहे, तुमचं झोपणं कसं आहे, तुमच्या आहारामध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी काय आहे, तुमचं वागणं कसं असतं, तुमची झोप नीट येते का, तुम्ही काम काय करता, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आणि मग ते ठरवायचं असतं. शिवाय प्रत्येकाची प्रकृती ही असते. काहींची प्रकृतीच उष्ण असते, काहींची प्रकृती शीत किंवा वाताची असते. या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करायला लागतो. जर आणि त्याच्याने त्यांना त्रास होत असेल तर निश्चित त्यांनी कन्सल्ट करायला पाहिजे डॉक्टरांकडे, किंवा एकदा जाऊन निसर्ग उपचार केंद्रामध्ये जाऊन त्यांना भेटून काही उपचार पद्धती करून बघायला पाहिजे. किंवा आयुर्वेदाचे पंचकर्म आहेत तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला पाहिजे. चला मला करायचंय म्हणून पंचकर्म सेंटरमध्ये गेलं असं नाही. डॉक्टरांनी विचारायचं, ते नाडी बघतात तुम्हाला आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला पाहिजे. आणि जोपर्यंत कुठलाही रोग किंवा कुठलंही आपल्याला वाटतंय ना कारण मला असं का होतं, ते कमी असताना जर तुम्ही विचार केलात ना तर ते जास्त फायद्याचं पडतं. कारण ते वाढल्यावरती त्याचं मोठं रोगाचं स्वरूप ते धारण करतं. कमी असताना साफसफाई बरी पडते, जास्त झाल्यावरती नको होते, तसं आहे ते. तर ते तुम्ही त्यांना निश्चित डॉक्टरांना भेटायला सांगा हे. ओके मॅडम, ओके. नाही ते मलाच प्रॉब्लेम आहे, स्वतः माझ्याशीच रिलेटेड आहे ते. कारण असं आपण कसं सांगणार ना, सांगा हो ना, बरं. हो ना. नाही ठीक आहे. पण म्हणजे बघल पण आता हे बघा, आता मला निदान एवढं जरी तुम्हाला कळलंय की आपण शरीराची साफसफाई करायला पाहिजे, आपल्या लेवलवरती आपण करूच शकतो की नाही, हो की नाही? हो. आपल्या लेवलवरती करून फायदा होतोय का बघा. नाही झाला तर डॉक्टरांकडे जायचं. कारण शेवटी ओके. कसं आहे ना, हेल्पिंग हँड घेणे असते. आपल्याला काही सगळ्या विषयांचं ज्ञान नसतं, बरोबर. आपल्याला सगळ्या विषयांचं ज्ञान नसतं आणि त्याच्यात सुद्धा जे होलिस्टिक विचार करतात म्हणजे एकात्म चिकित्सा पद्धती करतात ना, तर तिथे आपण सल्ला घेतला तर आपल्याला जास्त लवकर म्हणजे आता मी निसर्गोपचारच करणार आहे असं बस, बाकी काही नाही असं नाही करायचं कधी पण. कारण का काही गोष्टी ॲलोपॅथीनी बऱ्या होतात, काही आयुर्वेदानी बऱ्या होतात, काही होमिओपॅथीनी बऱ्या होतात, बरोबर. काही काही न केल्याने बऱ्या होतात. म्हणजे कुठे आपण जायचं ना हा आपल्याला विचार कळला पाहिजे. आणि काही डॉक्टर आहेत ना तर हे सर्वांगीण विचार केलेले शिकलेले असतात आणि विचार करतात. आता तुम्ही डायबिटीसचं पण बघितलं असेल तर एमबीबीएस डॉक्टर्स आहेत, पण ते आयुर्वेदाचा पण अभ्यास करतात, दुसराही अभ्यास करतात आणि मग एक त्यांची चिकित्सा पद्धती बनवून आता त्यांनी म्हणजे डायबिटीस रिव्हर्स करायचे प्रोग्राम्स कितीतरी हजारोनी सगळे लोक त्यांचा डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी योगाचाही अभ्यास केलेला आहे, मॉडर्न एक्सरसाइज तेही इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे असा सगळा सर्वांगीण अभ्यास केला तर जास्त फायदा होतो. तसं आपल्याला काय झालेलं आहे ना, तर त्याच्यासाठी तो विचार आपण निश्चित ठेवायचा. कारण प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत.
निसर्गोपचाराला मर्यादा आहे, आयुर्वेदाला मर्यादा आहे, ॲलोपॅथीला मर्यादा आहे, होमिओपॅथीला मर्यादा आहेत. त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट्स पण आहेत आणि वीक पॉइंट्स पण आहेत. मग आपण आपलं ज्ञान वाढवायचं की आपण कुठे जायला पाहिजे, आणि मग असेच डॉक्टर चूज ओके करायचे मॅडम. किंवा हा माझा विचार आहे की म्हणजे मी या गोष्टी फॉलो करते की एकच एक नाही करत. म्हणजे आमचा फॅमिली डॉक्टर आयुर्वेदिक असला तरी माझी मुलगी MD मेडिसिन आहे, पण तिला सर्दी झाली तर मी होमिओपॅथीचं औषध आणते. किंवा घरामध्ये हे निसर्गोपचार आणि काही आपलं असे नुसके घरामध्ये वापरत असतो. म्हणजे जोपर्यंत आपल्या हातात असतो तोपर्यंत असं. म्हणजे माझी ही पद्धत आहे. तर तुम्हाला त्याच्यातून योग्य वाटली तर तुम्ही निश्चित घेऊ शकता. ओके. ओके. होमिओस्टॅसिस ही शरीरातील अंतर्गत वातावरण राखण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. मी जसं आता तुम्हाला म्हटलं की आपण तेच आहे की आपण या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवल्या तर आपला शरीरातला अंतर्गत बॅलन्स आहे, जे काही आतलं वातावरण आहे, तर ते तुमचं चांगलं राहतं. आणि मग काय होतं की आपल्या सगळ्याच सिस्टीम्स ज्या आहेत त्या चांगल्या राहायला लागतात. म्हणजे नर्वस सिस्टीम आहे, सगळ्याच सिस्टीम्स, तुमचा आतलाच बॅलन्स तुमचा चांगला राहिल्यावरती सगळ्या सिस्टीम एकमेकांच्या हातात हात घालून गुण्यागोविंदाने काम करतात. निसर्गोपचाराच्या सुरुवातीला दडपलेले रोग येतात, पुन्हा प्रकट होतात. आपण जे उभांड म्हणलं ना ते. निसर्गोपचार सुरू झाल्यावरती त्वचेचे आजार उद्भवतात. याचे कारण होमिओस्टॅसिस काम करत आहे आणि जे काही आधी आत दबले गेलेले आहे ते बाहेर पडू लागले आहे आणि शरीरातून निर्मूलन होत आहेत, म्हणजे निघून जात आहेत. आणि ह्या प्रक्रियेला आता इंग्लिशमध्ये नाव आहे हिलिंग क्रायसिस. म्हणजे हिलिंग होत आहे आणि हिलिंग होतंय त्याच्यामुळे जे काही क्रायसिस निर्माण झाले ते. मग ते कोणते? तर जसं मी म्हणलं की शरीरावरती तुम्हाला त्वचेचे आजार उद्भवतात, कोणाला खूप सर्दी होते, कोणाला खूप डोकं दुखतं, कोणाला खूप उलट्या होतात, कोणाला जुलाबला होतात, कोणाचा ताप येतो, कोणाला काहीच होत नाही. पण म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. काहींच्या पायामध्ये इतके पेटके येतात ना की म्हणजे पोटऱ्या बिटऱ्या अंग इतकं पिळवटून की कोणी अंगावरती दाबलं तरी चालेल इतकं त्यांना दुखायला लागतं. काहींच्या पोटातून गॅसेसच नुसते सरायला लागतात. खूप हवा सरते पोटातून. म्हणजे काहींना घाम येतो, इतका घाम येतो आणि त्या घामाला खूप वास यायला लागतो. म्हणजे खूपच वास येतो की म्हणजे आपल्याला अरे बापरे एवढी घाण आपल्या शरीरात होती असं असं वाटायला लागतं. म्हणजे पण मग तो घाम आला म्हणून साबणाने आंघोळ करायची नसते. ती तुम्ही फक्त धुवून म्हणजे पुसून टाकायची असते किंवा नुसतं वॉश करायची असते. साबण बिबण लावायचा नसतो त्याला. म्हणजे अशा प्रकारे तर ह्याला जे दडपलेले ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या अशा प्रकारे आपल्या शरीरातून बाहेर पडतात ज्यावेळेला तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात त्यावेळेला. प्रतिजैविक अनैसर्गिक औषधं कधीही नैसर्गिक उपचारासाठी वापरली जात नाही. म्हणजे नो सप्रेशन. म्हणजे आता हे उभांड आलेलं आहे, जे रोग आलेले, डोकं दुखतंय, माझं पाय दुखतात, ते नको, ते मला सहन होत नाहीये, पण एवढा विश्वास तुम्ही ठेवा की हे माझ्या शरीरातून बाहेर निघून गेल्यावरती मला बरं वाटणार आहे. ही जी घाण आहे ही मीच माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी न पाळल्यामुळे झालेली आहे. तर ती बाहेर काढून त्याला वाट देण्यासाठी मी मानसिक ताकद माझी वापरणार आहे. ठीक आहे, माझं डोकं दुखतंय, मी सहन करेन. पण मग तो एक काळ असतो, तो एक तिसऱ्या दिवशी वगैरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुरू व्हायला सुरुवात होते. तो तिसरा दिवस एकदा उलटला ना की तुम्हाला खूप बरं वाटायला लागतं. काहींच्या जिभेवरती इतका पांढरा थर येतो. मला वाटतं ही गोष्ट प्रत्येकाला माहित आहे की आपण आजारी पडलो की जिभेवरती पांढरा थर येतो का? जिभेला वास येतो, एक पांढरा थर येतो, तुम्ही ब्रश केलं तरी तो पुन्हा येतो का? ताप आला असेल तर हो जास्त मॅडम. जाणवतो किंवा पोट दुखलं तर जास्त जाणवतं. होतं नाही. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर काय म्हणतात, तुमची जीभ दाखवा. ते जिभेवरून काय बघतात? काय बघतात बरं, सांगा बरं, जिभेवरून काय बघतात? जीभ पिवळी पडली का जिभेचा रंग रंग बघतात. बघतात. एकेकाने सांगा. जिभेचा जिभेचा रंग रंग बघतात.
सुवर्णाताई तुम्ही बोला. जिभेचा रंग पाहतात. त्या रंगावरून काय कळतं? कोणतं कदाचित जिभेचा रंग असाही दर्शवला आहे. हे पूर्ण आजपर्यंत ओके, सुवर्णाताई तुमचा आवाज क्रॅक होतोय. माधुरीताईंना विचारूया. थोड्यांदा त्यांनी जिभेवरून काय कळतं? सांगा बरं. जीभ पाहतात, त्याचा रंग पाहतात, कोरडी पडली का, नंतर डोळे पाहतात. पण मग आता जीभ, मी तेच विचारते, जीभ बघतात तर काय कळत असेल त्यांना जिभेवरून? आपण आपण आपल्या लेवलला बघूया, डॉक्टरांचं नाही, हे नॉर्मल सगळ्यांना माहिती असतं म्हणून विचारते. पण तिथं पित्त झाले का किंवा असं म्हणजे पित्त झालं तर जीभ कशी होणार? पिवळी. पिवळी? पिवळी दिसते खरोखर? काय म्हणताय? ओके, बघा नॉर्मल. तुमचा आवाज क्रॅक होतोय, येत नाही ऐकायला. ओके, आता जीभ आहे ना, तर तुम्ही नॉर्मल अगदी साधं साधं सिंपल, म्हणजे जीभ पांढरी असेल तर काय तुमचं पोट साफ नसतं, बरोबर? पांढरी पांढरी असते, पोट साफ नसतं. बऱ्याच वेळेला B12 डेफिशियन्सी, तोंड आलेलं असतं बघा, इकडून इकडून तोंड आलेलं दिसतं, असतं ना, जिभेला फोड येतात किंवा तोंड आले आपण म्हणतो, असतं ना, हे बघितलंय ना तुम्ही? माहितीये ना, तोंड येतं म्हणजे तोंड, जीभ जीभ लाल लाल होते किंवा आतून गालफड थोडीशी लाल लाल होतात. हो हो मॅडम. B12 डेफिशियन्सी असेल तर नॉर्मली ह्या गोष्टी होतात. म्हणजे विटॅमिन B12 घेतलं तर ती पोटाचं पण गट, आपल्या मोठ्या आतड्यामध्ये पण ते प्रॉब्लेम झालेला असतो, तर तोही सॉल्व्ह होतो त्याच्याने. बिकॉसोलच्या गोळ्या घेतल्या तर. दुसरं म्हणजे हे आपल्याला आपल्याला माहितीये, अजून डॉक्टरांना तर अजून बरंच काही समजतं, बरोबर? तोंड डायबिटीज झालंय, तोंड सुकत जातं, सारखं तहान तहान होत असते, जिभे आकसलेली दिसते. जिभेवरून बरंच काही डायग्नोसिस होत असतं, पण आपल्या लेवलला आपल्याला हे समजतं. मग आजारी असलं, ताप असेल तर तुमचं पोट खराब झालेलं असतं, बरोबर? ताप आलेला माणूस काय म्हणतो? मला काही खावंसं वाटत नाही, बरोबर? मग आता समजा एखादा पोरगा म्हणला की मला कसं तरी वाटतंय, ताप आलाय, मी काय खात नाही. मग त्याची आई काय म्हणते, काय सांगते? एवढं तरी खाऊन घे, मग जरा ताकद येईल. म्हणता की नाही तुम्ही? म्हणता की नाही? हो मॅडम, हो. खा बरं वाटेल. हा. आता तुम्ही मला सांगा, ते पोरग बिचारं म्हणतंय की मला खावंसं वाटत नाही, म्हणजे काय? ही त्याच्या शरीराची डिमांड आहे की अरे, आतमध्ये काहीतरी बिघडलेलं आहे, म्हणून. आता तुम्हाला ह्या लिंक लागते का बघा? आतमध्ये काहीतरी बिघडलेलं आहे म्हणून शरीराचं तापमान वाढलंय, ते आपण ताप म्हणतो आलाय, बरोबर? तापमान वाढलंय शरीराचं म्हणजे ताप आलाय म्हणतो. आता ताप का आलाय? तर कुठेतरी काहीतरी बिघडलंय. मग मग ते बिघडलं तर काय, आपल्या ज्या पांढऱ्या पेशी, आपल्या ज्या शरीरातले सैनिक आहेत ना, ते कामाला लागतात. मग ते काय करतात? ते शरीराचं तापमान वाढवतात की त्या योगे ते काही जर्म्स आहे की त्या तापमानाने मरून जातील. ही झाली पहिली संरक्षक प्रणाली आपली, हो की नाही? म्हणजे शरीर आतमध्ये किती छान चालू असतं बघा या सगळ्या गोष्टी, है ना? आणि मग अशा वेळेला आपलं थोडंसं डायजेशन पण, म्हणजे पचनाची क्रिया पण बिघडलेली असते. मग आपल्याला खावंसं नाही वाटत, नको मला आता काही खायला नकोय. पण मग आपण काय, जबरदस्ती घुसवतो आतमध्ये. मग काय, ते आता पोटात गेलं तर पचन संस्थेवरती ताण येणार आहे की नाही, हो की नाही? जर आतमधलं सगळं वातावरणच बिघडलेलं आहे त्या त्या संस्थांचं, आणि आपण त्यांना अतिरिक्त ताण देतो, बरोबर? मग हे करणं बरोबर नाहीये. तुम्ही बघा, आपल्याला काय सांगतात, ताप आलाय तर मग मुगाचं कळण द्या, म्हणजे ज्याला माहिती असेल त्यांना, की मुगाच्या वरचं पाणी आहे त्याला फोडणी बिडणी देऊन देतात, किंवा भाताची पेस्ट द्या. आता प्रत्येकाच्या ठिकाणानुसार या गोष्टी वेगळ्या असू शकतील, नावं किंवा काय,
किंवा म्हणजे भाताची पेज शिजवून वरचं जे पाणी आहे ते दिलं जातं की त्याच्याने ताकद, म्हणजे पातळ लिक्विड तुम्हाला दिलं जातं, सॉलिड खायला दिलं जात नाही. हो की नाही? थोडस गरम गरम असंच दिलं जातं. किंवा आजारातून उठलात तुम्ही तरी सुद्धा हेच काय, मुगाची खिचडी खा. हो की नाही? आपण लागलीच पोळी भाजी द्यायला पाहिजे का? नाही, पण आपल्याकडे ते दिलं जातं. पण पचन संस्था, तुम्ही आजारातून उठले आहात, प्रत्येक संस्था अजून बरी होते आतून, तर त्यांना एकदम कामाला लावायचं नाहीये ना, हळूहळू ना. मग ती जे पचायला हलकं आहे ते अन्न तुम्ही द्यायला पाहिजे. आणि मग हळूहळू आपण आपण उपवास करण्याची प्रक्रियेला सुद्धा काय करतो, आपण हळूहळू उपवास करतानाही हळूहळू हळूहळू आपण जातो उपवासाकडे. आणि उपवास सोडताना सुद्धा हळूहळू, उपवास सोडताना लिक्विड करून हळूहळू आपण सॉलिड कडे येतो, खाण्याकडे. हो की नाही? तर तसंच आपण हे केलं जातं. म्हणजे निसर्गोपचारामध्ये पण ह्याच पद्धती आहेत. आणि हे करताना तुम्ही उभाण ज्या वेळेला येतं, ताप आलाय, हे आलंय, तर त्यावेळेला तुम्ही भरून अँटीबायोटिक घेऊ नका. की जुलाब होता ते, अरे बापरे एवढं पाणी शरीरातून गेलं तर काय. डॉक्टर तिथे असतात, ते तुमचं बीपी पण चेक करत असतात, सगळं चेक करतात तुमचं. म्हणजे जर जास्त वाईट कंडिशन आली तर सगळ्या गोष्टी हँडल करण्याची क्षमता त्या निसर्गोपचार केंद्रामध्ये असते. म्हणून हे अगदी पक्क डोक्यात ठेवायचं की असे काही उपचार करायचे असतील तर निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन करावे, कारण तिथे अंडर गायडन्स या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण घरी तुम्ही केलं आणि अचानक काही इमर्जन्सी उद्भवली तर काय करायचं हे तुम्हाला माहिती नसतं. हो की नाही? आता सुद्धा तुम्ही काय, मी सुद्धा हे थोडंफार शिकलेलो आहोत, पण ऍक्च्युअल जी थेरपी करतात आणि त्याच्यातून अनुभवाने आलेलं शहाणपण असतं ते अजून वेगळं असतं. बरोबर? तर मग अशा वेळेला मग अँटीबायोटिक वगैरे कधी दिले जात नाहीत. हम्म? किंवा हे उपचार, ताप आलाय तर चला औषधं कोसीन घ्या आणि ताप दाबून टाका, असं केलं जात नाही. तो ताप येऊन घाम येतो आणि मग हळूहळू तो ताप पण कमी होतो. अशा प्रकारे शरीर आपलं नॉर्मलला येतं, होमिओस्टॅसिस लेवलला येतं. त्याचं अंतर्गत जे बॅलन्स आहे तो चांगला व्हायला लागतो. आता हे इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे? याच्यात काही विचारायचं आहे का? याच्यात काही विचारायचं आहे का? नाही मॅडम, समजलं हे.